आजचा दिवस आहे गुरुकृपेचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा. आज 22 डिसेंबर. कलियुगात दत्तात्रेयाचे सगुण रूप म्हणून जे अवतरले ते श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची पावन जयंती. ज्यांच्या जीवनाने अंधारात आशेचा दीप पेटवला, ज्यांच्या नामस्मरणाने असंख्य भक्तांची संकट दूर झाली. आजच्या या पवित्र दिवशी आपण त्यांच्या जीवनलीला आणि गुरुकृपेचा महिमा थोडक्यात अनुभवणार आहोत. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स. गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आहेत. त्यांनी करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव, आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती पत्नी दोघेही शिवभक्त. मुलाचे नाव जन्मताच शाळीग्रामदेव असं ठेवलं गेलं, पण नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधिपूर्वक ठेवण्यात आलं. बाळ 7 वर्षाचा झाला तरी ओंकाराशिवाय काहीही बोलत नव्हता. माधवराव आणि अंबाभवानी मनातून फार कष्टी झालेले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या गुरुप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा. या गोष्टीमुळे पती पत्नी खूप दुःखी झालेले. एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युग पुरुष आहेस असे ज्योतिष सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आला आहेस. तू जगद्गुरु असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. एवढी पुरी कर ना. मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की माझी मुंज करून दिली की मला सगळे काही बोलता येईल. व्रतबंधन करिता मुहूर्त ठरवण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरवलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा 3 वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मनात गायत्री मंत्राचा उच्चार केला, उघडपणे केला नाही. लोक हसले, म्हणाले, मुका मुलगा गायत्री मंत्र उच्चारणार? पण अंबाभवानी त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भागव यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा 4 वेद बोलून दाखवू लागला. हे पाहून लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे. हे ऐकून आईला फारच दुःख झाले. जेव्हा मला भेटण्याची उत्कंठा होईल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास मान्यता दिली. ते प्रथम काशी क्षेत्री गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वतींचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे श्री नृसिंह सरस्वतींनी दक्षिण दिशेकडील निरनिराळ्या ठिकाणांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे 12 वर्ष राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करत गाणगापूर येथे प्रकट झाले. श्री नृसिंह सरस्वतींनी कुणाचा कुष्ठरोग बरा केला तर कुणाच्या पोटाच्या व्याधी बरा केल्या. मृतांना पुन्हा जिवंत केले तर कुणाचे वांधव्य बरे केले. कोणाचे दारिद्र्य दूर केले तर गरीब ब्राह्मणा हस्ते 4 सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले. त्यांच्या आज्ञेनुसारच वांसगाईने पुन्हा दूध देखील दिले. त्यांच्या अशा अनेक लीला आपल्याला श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. प्रदीर्घ काळ भक्त कार्य करून श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागली. श्री नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आलं. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीत सोडण्यात आलं. श्री गुरूंनी त्यावर आरोहण केले.
सर्व शिष्यांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी सुखधामी गेल्यानंतर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. ज्यावेळी महाराष्ट्राची वाटचाल ही घन अंधकारातून चालू होती, त्यावेळी श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य हे प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील.